आज दिनांक 18 मे 2025 रोजी पहाटेच्या सुमारास टावेल कारखान्यात लागलेल्या आगीत 8 जणांचा मृत्यू झाल्याने परिसरच नव्हे तर संपूर्ण सोलापूर हादरला आहे। मालक आणि कामगार कुटुंबातील एकूण 8 जणांचा मृत्यू झाला, यामध्ये 1 वर्षीय चिमुकल्याचा देखील समावेश आहे। सोलापुरातील अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीमधील सेंट्रल टेक्सटाईल मिल टॉवेल कारखान्याला लागलेल्या आगीत मालक आणि कामगार कुटुंबातील एकूण 8 जणांचा मृत्यू झालाय। तरी याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रविवारी पहाटे 3:30 वाजता आग लागल्यानंतर याची माहिती सुरक्षा रक्षकाला समजली व त्या सुरक्षा रक्षकाने बाजूच्या कारखान्यातील सुरक्षा रक्षकाला सांगून अग्निशामक दलाला कळविले। तातडीने अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी आल्या। कारखान्याच्या आतील भागात जाण्यासाठी अरुंद रस्ता असल्यामुळे मोठ्या अडचणी निर्माण झाल्या। तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणावर भडकली होती। कारखान्याचे मालक उस्मान मंसुरी तसेच एक कामगार कुटुंबीय असे एकूण 8 जण या कारखान्यात काम करून तेथेच राहत होते। मेहता बागवान, त्यांची मुलगी हिना वसीम शेख आणि मुलगा सलमान मेहता बागवान या 3 कामगार कुटुंबातील सदस्यांचे मृतदेह सकाळी बाहेर काढण्यात आले। तर कारखान्याचे मालक उस्मान मंसुरी यांच्या कुटुंबातील 4 व कामगार कुटुंबातील 1 अशा 5 जणांचा शोध सुरूच होता। मात्र दुपारी कारखान्याचे मालक उस्मान मंसुरी, त्यांचा नातू अनस वय 26, नात सून शिफा मंसुरी वय 24 तसेच नातवाचा मुलगा युसुफ वय 1 वर्ष व कामगार मेहता बागवान यांची पत्नी आयशा बागवान अशा 5 जणांचे मृतदेह मिळाले। सर्व मृतदेह सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी आणण्यात आले असून नातेवाईकांची प्रचंड गर्दी झाली आहे। MIDC मध्ये असलेल्या कारखान्यामध्ये टावेलसह अन्य साहित्य तयार करण्यात येत होते। पहाटे 3:30 वाजता आग लागल्यामुळे आगीवर लवकर नियंत्रण आणता आले नाही। सोलापूर शहरासह अन्य ठिकाणाहून तसेच NTPC मधून सुद्धा आगीचे बंब मागवण्यात आले। मोठ्या प्रमाणावर पाणी मारण्यात आले, परंतु आग धुमसतच होती। जवळपास 5 ते 6 तासानंतर आगीवर नियंत्रण आणण्यात यश आले। मात्र आतून ओढण्यात येत असलेला आवाज तोपर्यंत बंद झाला होता, अशी माहिती अग्निशामक दलाच्या जवानांनी दिली। या आगीत अग्निशामक दलाच्या काही जवानांना देखील दुखापत झाली तर काहींचे हात भाजले। आगीची माहिती समजताच आमदार सुभाष देशमुख, माजी आमदार व कामगार नेते नरसय्या आडम मास्तर आदीने घटनास्थळावर भेट दिली। या घटनेने परिसरातच नव्हे तर संपूर्ण सोलापुरात हळहळ व्यक्त होत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.